गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण या अगोदर काही प्रॉब्लेम बघितले होते, त्याचे पुढचे प्रॉब्लेम मी घेत आहे. ठीक आहे. तुम्हाला काही होमवर्क दिले होते, काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केले, पाठवले, काहींनी सोडून दिले. ठीक आहे. तर पहा, आम्ही आता ऑनलाईन क्लासेस असल्यामुळं किंवा आपण जे व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबवर टाकतो त्याच्यामुळं तुमचं आणि आमचं काही इंटरॅक्शन नाही आहे, पण तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस सांगितलं मी की तुम्ही जर होमवर्क करत नसताल, अभ्यास जर करत नसताल, तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर फेकल्या जातात आणि जे काही तुम्हाला समजा CETला किंवा बोर्डाला मार्क पडायचे ते पडणार नाही. ठीक आहे. तर ते ठरवा तुम्हीच काय करायचं ते. ओके. तर पहा, प्रूव्ह दॅट साइन इनव्हर्स 1 divided by under root 2 minus 3 sin inverse under root 3 by 2 is equal to आपल्याला प्रूव्ह करायचे minus 3 pi divided by 4. ओके. आता पहा, आता जसं आपण पहिल्यापासून पाहत आलो की आपण काय करतो, या टाईपचे जे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण याला काहीतरी x किंवा अल्फा असं काहीतरी गृहीत धरतो, त्याची व्हॅल्यू काढतो, नंतर याला बीटा किंवा y गृहीत धरून याची व्हॅल्यू काढतो, नंतर याची कॅल्क्युलेशन करतो LHS घेऊन आणि नंतर ती टर्म प्रूव्ह करतो. याच्या अगोदर जे असे प्रॉब्लेम आपण पाहिलेले. ओके. तर पहा, लेट x is equal to sin inverse 1 divided by under root 2. ठीक आहे. आता sin इनव्हर्स जर इकडे आलं तर काय होईल, sin x is equal to 1 divided by under root 2. पण तुम्हाला माहिती आहे साइनच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1 divided by under root 2 आहे, तर पाय बाय 4 ला sin पाय बाय 4 ला व्हॅल्यू काय त्याची 1 divided by under root 2 आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो आता, sin x is equal to 1 divided by under root 2 is equal to sin पाय बाय 4. ओके. म्हणजे आपल्याला हेच क्वांटिटी भेटली, sin x is equal to sin पाय बाय 4. वरचं इक्वेशन लिहिलं मी, फक्त रिराईट केलं. ठीक आहे. तर पहा, आता दोन्ही ठिकाणी sin sin आहे, म्हणजे आपल्याला x is equal to काय लिहिता येतं, पाय बाय 4. ठीक आहे. इक्वेट केलं. तर पहा, x काय गृहीत धरला आपण, sin इनव्हर्स 1 divided by under root 2. Therefore sin inverse 1 divided by under root 2 is equal to pi by 4. ठीक आहे. तर आता आपण sin inverse under root 3 by 2 गृहीत धरूया and y is equal to sin inverse under root 3 by 2. ठीक आहे. sin inverse इकडे आलं काय होईल, तर sin y is equal to under 3 divided by 2. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे साइनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू ही अंडर रूट 3 by 2 आहे, तर पाय बाय 3 रिसेट केली गेला. ठीक आहे. पहा आता, therefore sin y is equal to under root 3 by 2 is equal to sin पाय बाय 3. ठीक आहे. आता पहा, आपला इथं काय लिहिता येईल, sin y is equal to sin पाय बाय 3. इक्वेट केलं, y is equal to काय भेटला आपल्याला, therefore y is equal to पाय बाय 3. ठीक आहे. तर y काय गृहीत धरलेलं आपण, sin इनव्हर्स अंडर रूट 3 by 2. therefore sin इनव्हर्स अंडर रूट 3 divided by 2 is equal to पाय बाय 3. ठीक आहे. आता पहा, LHS घेऊया आपण. therefore LHS is equal to sin inverse 1 by under root 2 minus 3 sin inverse under root 3 by 2. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय, sin inverse 1 by under root 2 ची व्हॅल्यू काय, तर पाय बाय 4. ठीक आहे. पाय बाय 4 minus 3 into pi by 3. ओके. 3 3 कॅन्सल होतं, इथं pi by 4
मायनस पाय राहिलं. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होईल? पाय मायनस 4 पाय डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, इज इक्वल टू मायनस 3 पाय डिवाइडेड बाय 4. ओके, इज इक्वल टू RHS. ओके, सर्वात शेवटी आन्सर लिहायचं. तुम्हाला सांगितलं होतं मी, लगेच सोडून द्यायचं नाही तर देअरफोर रिटर्न जे आहे ते खाली लिहायचे. ठीक आहे, अतिशय सोपे असे प्रॉब्लेम बघा, काही कॉम्प्लिकेशन नाही. बेसिक गोष्टी, बेसिक तुम्हाला म्हणजे साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 या व्हॅल्यू पाठच असतात. त्याचं फक्त ॲप्लिकेशन आहे, बाकी खूप सोपा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. तुम्ही लिहून घ्या, याची प्रॅक्टिस करा. Next problem बघा, prove that sin inverse minus 1 by 2 plus cos inverse under root 3 by 2. हे माइनस साइन इथं पहा, sin inverse minus 1 by 2 plus cos inverse minus under root 3 by 2 is equal to cos inverse minus 1 by 2. ठीक है, आता पहा सोल्यूशन तसं जसं आपण मागचा प्रॉब्लेम सॉल्व केलाय. या तिन्ही टर्म जे आहेत साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि पुन्हा कॉस इनवर्स, याच्या व्हॅल्यूज काढून घेऊ आपण. त्याला ग्रेड धरून x y z आणि त्याच्यानंतर रिलेशन्स घेऊ, त्याला सॉल्व करू, आपल्याला ते प्रूव्ह. ओके, तर पहा आता लेट x is equal to sin inverse minus 1 by 2. therefore sin x is equal to minus 1 by 2. आता मायनस साइन आले, पण आपण शक्यतो काय करतो, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन जर आलं तर ह्या फॉर्म्युलानुसार बघा, साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. ह्या फॉर्म्युलानुसार काय करतो आपण, तिथंच त्याला अँगल मध्ये ट्रान्सफर करतो. पण त्यावेळेस कॉस होते, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युले जे आहेत हॉल सिल्व्हर्टिकस मध्ये आपण जे फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते फॉर्म्युलेचे यूज करून आपल्याला ती व्हॅल्यू काढावी. ठीक आहे, तर पहा आता तुम्हाला माहिती आहे साइनच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1 by 2 आहे, 30 म्हणजे पाय 6. ठीक आहे, तर पहा आता sin x is equal to minus 1 by 2 is equal to minus साइन लिहायचं नाही, मायनस sin पाय बाय 6. ठीक आहे, पुन्हा रिडायरेक्ट करतो मी. therefore sin x is equal to मायनस साइन इकडे गेलं त्या फॉर्म्युलानुसार, तर काय होईल हे sin मायनस पाय बाय 6. ठीक आहे, आपण जर इक्वेट केलं तर काय होईल, x is equal to मायनस पाय बाय 6. ओके, आता x काय धरलं तर आपण sin इनव्हर्स मायनस sin इनव्हर्स मायनस 1 by 2. therefore sin inverse minus 1 by 2 is equal to minus pi by 6. ठीक आहे, आता पहा आपण cos inverse गृहीत धरूया. आता y is equal to cos inverse minus under root 3 divided by 2. ठीक है, एक डाल cos y is equal to minus under root 3 by 2. ठीक आहे, आता कुठल्या व्हॅल्यूला
म्हणजे कुठल्या अँगलला, कॉसच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू √3/2 आहे, तर π/6. ओके, तर पहा cos y is equal to minus √3/2 is equal to minus cos π/6. ठीक है, पहा therefore cos y is equal to minus cos π/6. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जस्ट आता मी फॉर्म्युला एक मोडला होता बघा, तर मायनस साइन जे इथं होतं ते इथं साइन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असताना जातं. ठीक आहे, पण कॉसच्या संदर्भात मात्र तसं काही नाही. म्हणून आपण काय करणार, ऑल सिल्वर टिकअपचे जे फॉर्म्युले आहेत त्याचा उपयोग करून आपण त्याची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे, तर पहा एक लक्षात ठेवायचं, मी याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम सांगितलं होतं, प्रिन्सिपल व्हॅल्यूज जे आहेत कॉस इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये ते 0 to पायच्या रेंज मध्ये आहे. ठीक आहे, म्हणून आपण लक्षात ठेवायचं 0 ते पायच्या बाहेर गेलं पाहिजे ते. तर पहा आता पाय जर समजा आपण पाय मायनस जर घेतलं तर कॉस तर कॉसच राहील आणि त्या रेंज मध्ये येईल. म्हणून आपण काय करूया, cos π-π/6. ठीक आहे, आता आलं का त्या रेंज मध्ये, 0 to पायच्या रेंज मध्ये आहे. ठीक आहे, आपण जर रिव्हर्स फॉर्म्युला आपण हे केलं तर काय होते, पाय असल्यामुळं कॉसचं कॉस राहते, सेकंड क्वार्टर मध्ये असल्यामुळं निगेटिव्ह साइन. ओके, हां आता पहा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, cos 5π/6. ठीक आहे, हे cos y आहे, therefore y is equal to 5π/6. ओके, तर पहा आता आपण आता याची व्हॅल्यू काढूया. आता एक y काय धरलं होतं आपण, cos इनव्हर्स, therefore cos इनव्हर्स minus √3/2 is equal to 5π/6. ओके, तर आता हे करूया. पहा, and z is equal to cos inverse minus 1/2. ठीक है, cos z is equal to minus 1/2. जस्ट आपण cos आता सॉल्व केले. पहा, cos z is equal to minus 1/2 is equal to cos minus sin एलिमेंट नहीं minus cos π/3. ठीक है, पहा इथं सॉल्व करतो मी, cos z is equal to minus cos π/3. आता जस्ट तुम्हाला सांगितलं मी मायनस साइन आपण कसं रिमूव्ह करू शकतो, फॉर्म्युला यूज करून cos इनव्हर्स ऑल सिल्वर टिकअप्स. ठीक आहे, cos z is equal to cos π minus π/3. आता पुन्हा सांगायचं नाही कारण आता जस्ट आपण ते कॅल्क्युलेशन केले. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होईल, 3 minus 2π. ओके, 2π divided by 3 याला cos. ठीक है, therefore z is equal to 2π/3. z काय धरलं होतं आपण, cos इनवर्स, therefore cos इनवर्स minus 1/2 is equal to 2π/3. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तिन्ही ज्या टर्म आल्या होत्या त्या टर्मच्या व्हॅल्यू काढून घेतल्या. ओके, आता आपण LHS यूज करूया आणि प्रूव्ह करूया. ठीक आहे, लक्षात ठेवा -π/6 आहे. मी स्टेप बाय स्टेप बोलतो जेणेकरून तुम्हाला
कुठल्या टर्म कुठं ठेवलेल्या आहेत एलएचएस मध्ये ते समजावं. ठीक आहे. नंतर मी हे बाकीचा खालचा भाग मोडतो. LHS is equal to sin inverse -1/2 plus cos inverse minus under root 3 divided by 2. ठीक आहे. ही LHS होती. ओके. आता पहा याची व्हॅल्यू काय -π/6 बरोबर आहे. आणि cos इनवर्स अंडर रूट 3/2 पुढे येते प्लस 5π/6. ठीक आहे. आता 6 समानाची वजाबाकी होती. 5 मधून 1 गेलं तर 4π/6. ठीक आहे. आणि याचं पुन्हा सिम्प्लिफिकेशन केलं 2 न भागात वा 2 याला 2π/3. आता पहा 2π/3 व्हॅल्यू काय येईल cos इनवर्स -1/2. म्हणजे आपण इथे लिहू शकतो आता बरोबर ना. पहा हे कॅल्क्युलेशन केलं आपण LHS चं. हे 2π/3 आलं. म्हणजे 2π/3 काय व्हॅल्यू cos इनवर्स -1/2 ची. पहा cos इनवर्स -1/2 इज इक्वल टू RHS. तर तसं लिहायचं खाली RHS लिहिलं की सोडून द्यायचं नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो टेस्ट असो तुमचे रजिस्टर असो किंवा बोर्ड परीक्षा असो. ठीक आहे. therefore sin inverse -1/2 plus cos inverse minus under root 3/2 is equal to cos inverse -1/2. ठीक आहे. तर इथं आपलं प्रूव्ह झालं. अतिशय सोपे असे प्रॉब्लेम्स आहेत बघा. ओके. पुन्हा एक प्रॉब्लेम घेऊया आपण. Prove that sin inverse 3/5 plus cos inverse 12/13 is equal to sin inverse 56 divided by 65. बहुतेक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम याच्या अगोदर आपण सॉल्व केलेला असावा. ओके. याच्या सारखा होता. ठीक आहे. सॉल्व केला असेल तर पुन्हा एकदा पहा किंवा मग होमवर्कला घ्या. ठीक आहे. पुन्हा एक होमवर्कला देतो. जर झाला नसेल मी पाहतो एखादा व्हिडिओ पाठीमागचा मला झाल्यासारखं वाटतंय. ठीक आहे. हा जर झाला असेल तर ठीक आहे. नसेल झाला तर मी उद्या घेतो. दुसरा एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी देतो मी. तो कसा सॉल्व करायचा हे सांगतो तुम्हाला. cos inverse 3/5 plus cos inverse 4/5
इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, आता पहा तसा नसला जरी झाला तर पहा तुम्हाला कसं सॉल्व करायला सांगतो. इथं काय साइन इनव्हर्स 3/2 आहे. हिंट देतो मी तुम्हाला, दोन्ही प्रॉब्लेमची हिंट देतो. पहा तुम्ही सॉल्व करून. याला पहा तुम्ही साइन इनव्हर्स 3/5 इज इक्वल टू x ग्रेड धरलं. नंतर x इज इक्वल टू सॉरी साइन x इज इक्वल टू 3/5. ओके, मग तुम्हाला cos x ची व्हॅल्यू काढायची. cos x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 1 मायनस साइन इनव्हर्स सॉरी साइन स्क्वेअर x हा फॉर्म्युला आपण यूज केला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे झालेलं आहे, कारण असं कॅल्क्युलेशन 56 डिवाइडेड बाय 65 असं कॅल्क्युलेशन झाल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळं झाला असावं. ठीक आहे, नंतर याला काही धरायचं cos इनव्हर्स 12 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 1. त्याच्यावर पुन्हा साइन ची व्हॅल्यू काढायची. नंतर इथं साइन इनव्हर्स आहे, मग हा फॉर्म्युला यूज करायचा साइन a प्लस b इज इक्वल टू साइन a इंटू cos b प्लस cos a इंटू साइन b. याच्या जेवढ्या व्हॅल्यू आपण काढल्या त्या पुट करायचं, कॅल्क्युलेशन करायचं, साइन इनव्हर्स पलीकडे न्यायचं, याच्यात बीच्या किमती ठेवायच्या. झालं. आता हे सांगतो बघा, तुम्ही काय करायचंय, दोन्हीपैकी कुठलंही एक ट्रेड करा. दोन्ही इतर ट्रेड धरण्याची गरज नाही, कारण आता इथं π/2 दाखवायचं. किंवा जनरल जसा तुम्हाला सॉल्व करता येईल तसं सॉल्व करा. पुन्हा जर समजा तुम्ही रेग्युलर मेथडनं सॉल्व केला असेल तर एक शॉर्टकट मेथड तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तुम्हाला जसं सॉल्व करायचं तसं सॉल्व करायचं. जसे मी आज प्रॉब्लेम दिलेले 1-2, ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व केलं तर अतिउत्तम. पुन्हा एक दुसरी मेथड आहे, ती मेथड तुम्हाला सांगतो. ओके, तर इथं आपण स्टॉप करू.